काय प्रश्न पक्षाचा नाहीये, प्रश्न झेंड्याचा नाहीये, प्रश्न विचारांचा आहे, प्रश्न भाषेचा आहे। त्यामुळे जिथे मराठी भाषेची गळचेपी होणार तिथे झेंडा बाजूला ठेवून, पक्ष बाजूला ठेवून मराठी म्हणून सगळे एकत्र येणार। आज ही त्याची सुरुवात झालेली आहे। मी देवेंद्र फडणवीस सरकार, भाजपा सरकार यांचं खरंच अभिनंदन करतो की त्यांनी झोपलेला मराठी माणूस आज जागा केला। मराठी माणसाला जाणीवच नव्हती की त्याच्या भाषेवरती अतिक्रमण केलं जातंय, त्याची गळचेपी केली जाते। आज एका GRच्या माध्यमातून त्यांनी अख्खा मराठी माणूस जागा केला, याबद्दल त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन। आणि आता हा पेटलेला मराठी माणूस असे GRच नाही तर यांनी कोणताही याच्या पुढे मराठी भाषे संदर्भातला कोणताही गळचेपीचा विषय आणू दे, त्याला अशाच पद्धतीने विरोध करणार। ही फक्त सुरुवात आहे, ही सुरुवात आहे। मी परत सांगतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी झोपलेल्या मराठी माणसाला जागा केलेला आहे। त्यांनी आता वाघ जागा केलेला आहे आणि त्याचे परिणाम त्यांनी पुढच्या निवडणुकीमध्ये पण बघावे येतात। पनवेलमध्ये जे आंदोलन केलेलं आहे त्याबद्दल पनवेलमध्ये सुद्धा या निमित्ताने मराठी भाषेच्या विरोधातला जो GR आहे त्याची आम्ही होळी केलेली आहे। आज तुम्ही माझ्या मागे बघू शकता, सर्व पक्षीय आंदोलन आहे इथे। अगदी शेतकरी कामगार पक्षाचे माननीय बाळाराम पाटील साहेब हजर आहेत, शिवसेना उबाटा गटाचे माननीय शिरीषजी इथे हजर आहेत, मी स्वतः आहे, आमचे जिल्हा सचिव आहेत अतुल चव्हाण। सर्व पक्षीय असं हे आंदोलन आहे आणि यापुढे सुद्धा मराठीच्या विरोधात जर नख लावायचा कोणी मराठीला प्रयत्न केला तर असंच सर्वपक्षीय आंदोलन पनवेलमध्ये आम्ही कायम ठेवू। 5 जुलैला सहभागी होणार, 100% सहभागी होणार। झेंडा बाजूला ठेवून अजेंडा फक्त मराठीचा असणार तिथे। आणि इथे तुम्हाला जेवढे दिसतात याच्यापेक्षा 100 पट माणसं पनवेलमधून त्या मोर्चामध्ये सामील होणार आहेत। या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं जो अतिशय दुर्दैवी असा निर्णय या महाराष्ट्रावर चालू शैक्षणिक वर्षापासून लादण्याचा प्रयत्न केलेला आहे, पहिलीपासून हिंदी सक्तीचा जो निर्णय घेतलेला आहे त्या शासन निर्णयाची होळी करण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच सक्तीचा असेल हे शासनाला सांगण्यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडी, मनसे आणि तमाम मराठी प्रेमी नागरिक एकवटलेले आहेत। संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या कालखंडात ही मोरारजी देसाई यांनी या ठिकाणी मुंबईचा लचका गुजरातला जोडण्याचा प्रयत्न केला, पण तत्कालीन जागरूक मराठी नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि या महाराष्ट्राची मराठी ही अधिकृत राज्यभाषा असताना देशामध्ये इतरत्र हिंदीची सक्ती होत नसताना महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे ही मंडळी एका बाजूला करते। त्यांच्याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादा या निर्णयाला विरोध करतायत। अशा पार्श्वभूमीवर 5 जुलै रोजी मुंबईमध्ये जो मोर्चा मराठी जनांना एकत्रित करून या राज्य शासनाला दणका देण्याच्या दृष्टीनं काढण्यात येतोय, त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही या ठिकाणी एकत्र जमलोय। महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीचीच सक्ती होईल, हिंदीची होणार नाही। हिंदीला विरोध असायचं कारण नाही। अनेकांनी शिक्षण तज्ज्ञांपासून साऱ्यांनी त्या ठिकाणी मतं मांडलीत की 5वी नंतर हिंदीचा विचार होऊ शकतो। खरं तर या महाराष्ट्रामध्ये हॉलिवूड नंतर जगाच्या पाठीवर जी सर्वात मोठी चित्रपटसृष्टी हिंदी चित्रपटसृष्टी आहे त्याचा निर्मिती महाराष्ट्रामध्ये झाली आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर जगभर तिचा विस्तार होत असताना मराठी माणसाच्या या महाराष्ट्राच्या योगदानातूनच ही हिंदी चित्रपटसृष्टी फळली फुलली। त्याच ठिकाणी मराठीच्या उरावर हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, पण महाराष्ट्रामध्ये ते शक्य होणार नाही। याला टोकाचा विरोध केला जाईल आणि सातत्यानं मोरारजी देसाईंनी या ठिकाणी सत्तापदावर असताना महाराष्ट्राला विरोध करण्याचा प्रयत्न केला। आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा तोच प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि शेलारांच्या माध्यमातून करतायत। याचा आम्ही मंडळी निषेध करतो आणि कितीही प्रयत्न केले तरी ही सक्ती या ठिकाणी यशस्वी होणार नाही असं या ठिकाणी या राज्यातल्या तमाम मराठी जनांच्या वतीनं जाहीर करायला हवं।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.